हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर मी सकाळ सकाळी आलेलो आहे उन्हामध्ये आणि ऊन बघू शकता एकदम कडक ऊन आलेलं आहे. आणि आता 2-3 दिवस झालेत म्हणजे वातावरण चांगलं राहत नाही, नुसतं म्हणजे असं जवळ येतं आहे, ऊन पडत नाही. आणि जवळामध्ये दाखवतो तुम्हाला आंब्याची बघा कशी वाट लागलेली आहे. सर्व मूर म्हणजे करपलेलं आहे. इकडे बघू शकता सगळा मूर काला काला पडला आहे. म्हणजे यावर्षी आंब्याची शक्यता नाही, आंबे खूप कमी येतील यावर्षी असं वाटते मला. तर सर्व आंब्यांचा मूर असाच करपलेला आहे थोडा थोडा. तर तिकडे बाबा काहीतरी करायला लागलेलं आहे, तर तिकडे जाऊया. राय वाटतं काढायला लागलेलं आहे का काहीतरी, तर बघू तिकडे जाऊन. आमच्या चिकूला 2 चिकवा पण बाजू तुम्हाला मी दाखवतो, बारीक बारीक आहे अजून. तर तर बघू शकता चिकू इथे एक हे दोन नाही, इथे बारीक 3 आहे ना, 4 म्हणजे 4-5 चिकू झालेले आहेत छोटे छोटे. ती कधी पिकतील काय माहीत नाही. आणि लिंबू बघू शकता कशी मोडले वाटतं काही, ते इथूनही मोडलेलं आहे आणि इथं परत फुटले खाली. आणि राय बघू शकता तयार झालेलं आहे, पिकलेले आहे पूर्णपणे, येऊ शकता. तर काढायला सुरुवात आहे आणि थोडीशी काढले पण दाखवतो तुम्हाला मी. येऊ शकता इथे आणि इथे काढून ठेवले इकूनची होती ती. तर अजून बरेच इकडं काढायचे आहे आणि अजून ते शेतामध्ये तिकडे सुद्धा आहे, तर ते सुद्धा काढायला लागेल लवकर. तर चाललो आता बोरा खायला. तिकडे एक बोर आहे, ती संग फार पिकले आणि ती गोड एकदम गोड लागतात मस्त. तर तिकडे जाऊन पाहूया. आणि इकडे पाखरं फार आरडायला लागलेत. आणि आमच्या वाडीमध्ये आता पाखरंसुद्धा खूप येतात, कारण की आंबे थोडे मोठे झालेत ना. तर काय, हा जो माझ्या मागे टावर दिसतो ना, त्या टावरवर ते मी चढलेलो एकदम डायरेक्ट वरती. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है बे. ते काकड कुंभार काय ते आंब्यावरती. काकड कुंभार आहे, कुठे गेलास? काकड कुंभारात कुहू कुहू कर र, काकड कुंभारात कुहू कुहू कर. हे निघ बाहेर. पडला का काय, तर तो तिकडं पडला बघ. काकड कुंभार आहे. बरीच पाखरं होते बघू शकता, बारीक बारीक. कोणचे आहेत काय माहीत नाही. तर काकड कुंभार आहे का काय, तर काहीच काकड कुंभार आहे, तुम्हाला मी दाखवतो. पल पल पल, तो पल्ला वाटतं तिकडं. आणि ही जी डोंगरी दिसते ना, ते तिकडून मनोरचा डॅम आहे. तर तुम्हाला मनोरचा डॅम पण दाखवेन एखाद्याच मी कधी गेलो तर. बोरी उतारला पण बोरा दिसत नाही जास्ती वरती. उघडली का काय, पडेल आहेत तशी. या बघा, भारी दिसते ना त्याची बोरा, एक नंबर. टेस्टी बोर आहे त्याचे. पडल्या तिकडे आता वेचून घेत आहो ना, थोडी 2-3 पाडताव पण दगडी कशा असेल टुटेल पटू. इथं फेकायला लागेल, पडतील का नाही तर. एखादा मोठा दगड हेलपटायला लागेल तेव्हा पडतील. मोठा दगड कुठं, मोठा म्हणजे पकावा मोठा आणि थोडा बारीक होत. तर मोठा सांगितलं तुम्हाला असं वाटेल कसा मोठा. तर बघू शकता एवढी बोरं पाडलेली आहेत मी. आता खिशामध्ये भरतो. एकदम भारी बोर आहे ती, मस्त. त्यांना आता मीठ लावून खान घरी. टाटा बाय बाय बोर.
हे बघता बकरू. इकडे गवती त्याला पाणी द्यायला लागलं. तिकडे पाणी जातं का? पण लाल लाल झालं कसं काय? कलर कसा आहे नुसतं. याला एक कारेला बादलाय बारीक. ही मोठी लिंबू तरी भाजत नाही पण बारीक तरी भाजली. ही गावठी लिंबू बघ फुलले कशी. याला फार लिंबा बाजली आहे, एक लिंबू बाजला आहे. ही बोरा कुठं ठेवू इथं ठेवू. बस झाला. इथं गुतवली. तर गाईज आमचे फणसाला ना हे बघू शकता एवढे मोठे फणस होतात आणि आपोआप काली काली पडतात आणि खडून जातात. तर का फणस खडत असतील काय माहीत नाही. हे बघू शकता असे काले काले होतात. तुम्हाला माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये नक्की. तर मी मीठ मसाला घेऊन आलेला आहे. तर आता बोरं खातो मी. या बघू शकता मसाला आणि मीठ. मीठ मसाला अजून भारी लागते आता. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.